नमस्कार, आपण पाहत आहात बहुजन हिताय न्यूज, जनसामान्यांचा बुलंद आवाज। टाळ्या वाजवायच्या। विश्वाला शांतीचे संदेश देणारे तथागत भगवान गौतम बुद्धांना अभिवादन करून भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना मानवंदना। व्यासपीठावर उपस्थित आदरणीय भंतेजी, माझे सहकारी नंदू घोडेले, बाबा तायडे, सर्वच मान्यवर। त्याच्या हस्ते स्वागत घेतलं। त्याच्या मागे एक पाण्याची टाकी होती, ती पाण्याची टाकी होती कारण ती लीक झालेली होती, परंतु फक्त सांगाडा उभा होता आणि पाण्याचा पत्ता नव्हता। आणि विद्यापीठाच्या पाण्याच्या टाकीच्या भरोश्यावर या संपूर्ण भीमनगर भावसिंगपुरा परिसराची तहान भागत होती। पण आदरणीय मंत्री महोदयांच्या माध्यमातून आपल्याला 26.5 लाख लिटरची पाण्याची टाकी आपल्याकडे तोले जंग उभी आहे आणि दुसरी 27.5 लाख लिटरची टाकी आता 6 ते 5 महिन्यामध्ये ती सुद्धा उभा राहते। गाडी काढा दमा भाऊ, मला नाही माहिती। इकडे बघा, इकडे साहेब जोरदार टाळ्या म्हणजे स्वागत करतायत। आई राजू भाऊ या सुभेदार ठीक आहे, आरक साहेब सर, चक्रसाहेब पुढे, चक्रसाहेब याबद्दल आपण आता क्षमा मागू सगळ्यांची। राहुल दादा चलिए कोण झाले का? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, चक्रवर्ती सम्राट अशोक स्तंभांचा दादा भाऊ।
भीमनगर भावसिंगपुरातील गेल्या 30 वर्षापासून प्रलंबित असलेले रस्ते असतील, पुलं असतील आणि विकासाचे कामं असतील, पाण्याच्या टाक्या असतील, सभागृह असतील, ओपन स्पेस डेव्हलपमेंट करण्याचं काम असेल किंवा या परिसराला कनेक्टिव्हिटी करण्यासाठी हर्सुल टी पॉइंट ते सफारी पार्क मिठमिठापर्यंत रोड असेल किंवा या ठिकाणी माता रमाई चौकापासून ते विद्यापीठातील कुलगुरूच्या बंगल्यापर्यंत जो रोड असेल आणि आणखीनही भरपूर जे गोष्टी पेंडिंग होत्या त्या आदरणीय पालकमंत्री संजूभाऊ शिरसाट साहेब यांच्या माध्यमातून, आदरणीय आमदार प्रदीपभाऊ जयस्वाल साहेबांच्या माध्यमातून आम्हाला आदरणीय या राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांनी भरभरून निधी दिलेला आहे. 40 कोटी रुपयाच्या माध्यमातून आम्हाला या संपूर्ण भीमनगर भावसिंगपुरामधील सर्व रस्ते 29 रस्ते आता मंजूर केलेत आणि उर्वरित रस्ते बाकीच्या 40 कोटीतून आम्ही म्हणजे करून घेणार आहोत. त्याचबरोबर मागच्या महिन्यामध्ये आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांनी आमच्या भीमनगर भावसिंगपुरावर प्रेम दाखवून 190 कोटी रुपयाची जे ड्रेनेज लाईनचे जे काम चालू केलेलं आहे त्या माध्यमातून मी सर्व भीमनगर भावसिंगपुरा परिसरातील सुजाण नागरिक माता भगिनींच्या वतीने मी शतशः आदरणीय एकनाथ शिंदे साहेब असतील किंवा आमचे संजूभाऊ शिरसाट पालकमंत्री असतील या सर्वांचे मी भीमनगर भावसिंगपुरा परिसराच्या वतीने मी ॲडव्होकेट बाबाभाऊ तायडे मी त्यांचे आभार मानतो आणि निश्चितच आमच्या भीमनगर भावसिंगपुराची कायापलट होणार आहे आणि कायापलट होतीये. आजच या 5 रोडच्या सिमेंट कॉन्क्रीटच्या 101 कोटी 34 लाख रुपयाच्या निधीतून भरघोस निधीतून 5 रोड ह्या ठिकाणी बनत आहेत आणि टप्प्याटप्प्याने सगळे रोड बनणार आहेत. तर पुन्हा एकदा मी आदरणीय एकनाथ शिंदे साहेब असतील, पालकमंत्री संजूभाऊ शिरसाट साहेब असतील यांचे मी मनापासून आभार व्यक्त करतो. धन्यवाद.